नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणी, तुमचं टेन्शन आता संपलेलं आहे. तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी खुशखबर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर सर्व लाडक्या बहिणी, तुम्ही वाट बघत होता ना जून महिन्याच्या हप्त्याची. तर आज आहे 30 जून आणि आपणास माहीत आहे का, काल 29 तारीख होती आणि काल 29 जूनलाच लाडकी बहीण योजनेला पूर्ण 1 वर्ष कंप्लीट झालेले आहे. तर हा 1 वर्ष काल हे पूर्ण झाल्याबद्दल सर्व मंत्रिमंडळामध्ये कालच मंत्रिमंडळ परिषदेमध्ये त्यांची सभा झाली. त्यामध्ये आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे असे सर्वांचे सभेमध्ये त्यांचा निर्णय झाला आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषित केले की आता म्हणजे आज, काल त्यांनी हे ठरवलेले आहे आणि आजपासून म्हणजे 30 जूनपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता हा DBT झालाच पाहिजे. कारण की कालच लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष हे पूर्ण झालेले आहे आणि 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळ, आपले जे महायुती सरकार आहे ते अतिशय खुश आहे आणि आनंदी आहे. कारण की सक्सेसफुली लाडकी बहीण योजने मला पूर्ण म्हणजे 1 वर्ष हे कंप्लीट झालेले आहे. लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि सर्व सक्सेसफुली आपलं हे महायुती सरकार हे पुढे जात असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकर म्हणजे आजपासून हे वितरण हे सुरू करा असे कालच त्यांचं सभेमध्ये मीटिंगमध्ये मंत्रिमंडळ परिषदामध्ये त्यांचं जे भाषण झालं त्यामध्ये त्यांनी हे जाहीर केलेले आहे. तर सर्व लाडक्या बहिणी काळजी नसावी. तर आज आहे 30 तारीख. तर आजपासून आपणास हे जून महिन्याचा हप्ता हा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आपणा सर्वांना सांगत आहे. तर सर्व लाडक्या बहिणी आठवणीने सर्वांनी व्हिडिओला लाईक करा हां, आणि चॅनलला जर आपण पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही सिलेक्ट करा. म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि सगळ्या लाडक्या बहिणींना हा कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही आनंदाची बातमी मिळेल. तर चला, तुम्हाला पुन्हा मी सर्व सविस्तररित्या सर्व डिटेल्स आता आपण बोलूयात. लाडक्या बहिणी बघा, आपण तर या व्हिडिओमध्ये आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये तर सांगतच आहोत सरकारला, आपण आपली मागणी तर मागतच आहोत की दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा तुम्ही पहिल्या आठवड्यातच आम्हाला मिळायला हवा असे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहोत. त्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये सुद्धा मीही सरकारला विनंती करणार आहे आणि आपणही त्याला प्रतिसाद द्या आणि आपणही मला सपोर्ट करा आणि सगळ्यांनी भरभरून कमेंट करा की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आम्हाला 1 ते 10 तारखेच्या दरम्यान हा मिळालाच पाहिजे. कारण की सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या पैशांमधून कुणी व्यवसाय करत असतं, तर कुणी आपल्या मुलांचं शिक्षण करत असतं, तर कुणी सर्व आपल्या घर खर्चाला हातभार लावत असतं. तर अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींचे वेगवेगळे स्वप्न असतात आणि त्याप्रमाणे त्यांना महिना संपून जातो तरी लाडक्या बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळत नाही. म्हणून आपणा सर्वांनी आठवणीने भरभरून कमेंट करा की 1 ते 10 तारखेच्या दरम्यान आम्हाला हप्ता हा मिळालाच पाहिजे. 1 ते 10 तारखेपर्यंत हप्ता द्या असे सर्वांनी आठवणीने कमेंट करा. कारण की आता एप्रिलपासून असंच होत आहे ना, महिना संपल्यानंतर मग नंतर हप्ता मिळतो. आता जूनमध्ये म्हणजे आता आजची ही पण 30 तारीख आलेली आहे.
तर आज तर हे वितरण सुरू झालेले आहे लाडक्या बहिणींना. आज 12वा हप्ता, जून महिन्याचा हप्ता, तर आज DBT होणारच आहे. परंतु असे तर नाही ना की संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत तेवढ्या सगळ्याच लाडक्या बहिणींना आजच्याच पैसे मिळतील असे नाही. तर हे विभागणी केली जाते. 4 ते 5 विभाग केले जातात आणि त्याप्रमाणे म्हणजे जे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात जे टोटल जिल्हे आहेत त्यामध्ये 4 ते 5 विभाग केले जातात. त्यानुसार एक विभागामध्ये 10 जिल्हे, 8 जिल्हे असे विभागणी केल्यानंतर त्या विभागानुसार त्या जिल्ह्यांमध्ये त्या लाडक्या बहिणींना हप्ते मिळत असतात. परंतु होते काय, तर आता आपण कुठले आहात, आपण कुठून राहात, म्हणजे कुठल्या जिल्ह्यातून आपण व्हिडिओ बघत आहात, तर सर्वांना असे वाटते की आम्हाला आधी हप्ता मिळावा. परंतु सगळ्यांनाच आधी हप्ता मिळत नाही. ते ज्या विभागानुसार ते हप्ते पाठवले जातात त्यानुसार तुम्हाला हप्ते हे मिळत असतात. तर आता हे संपूर्ण म्हणजे 100% सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा 12वा हप्ता, जून महिन्याचा हप्ता पोचत कदाचित 4 दिवसही लागतात, कदाचित 6 दिवसही किंवा 8 दिवसही लागू शकतात. कधी असं होतं की 10 दिवस होऊन जातात. मग तेव्हा 10 दिवसामध्ये 100% सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा हप्ता पोचत असतो. म्हणूनच तुम्हाला म्हणजे आता महिना तर आजची शेवटची तारीख आहेच, परंतु अजून तुम्हाला म्हणजे ज्या बहिणी शेवटी राहतात की ज्यांना शेवटी हप्ता मिळतो अशा बहिणींना तर आणखीन 10 दिवस वाट बघावी लागणार किंवा आणखीन तुम्हाला 8 दिवस वाट बघावी लागणार. म्हणून सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये विनंती करत आहे की तुम्ही सर्वांनी हेच तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, हेच तुम्ही ठाम राहा, याच निर्णयावर तुम्ही ठाम राहा की आम्हाला 1 ते 10 तारखेपर्यंत हप्ता मिळाला पाहिजे. कारण की पैशांची आवश्यकता आपल्या सर्व लाडक्या बहिणींना असते. कारण की सगळ्या ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत ना, काही बहिणी आहेत कष्ट करू, काही बहिणी आहेत शेतामध्ये काम करायला जाणाऱ्या, काही बहिणी आहेत मोलमजुरी करणाऱ्या, काही बहिणी तर अशा आहेत की धुणं भांडी करून आपला संसार चालवत असतात. त्यामुळे दर महिन्याला असा उशीर झाला तर सगळा खर्च कसा भागवायचा. म्हणूनच सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट करा, म्हणजे सरकारला आपली मागणी ही गेलीच पाहिजे, सरकारपर्यंत आपला हा आवाज पोचलाच पाहिजे. म्हणून सगळ्यांनी हे सांगितलंच पाहिजे की आम्हाला काय होतं माहिती आहे का, सगळ्यांनी जर सांगितलं ना तर सरकार नक्की यावर निर्णय घेणार आणि नक्की यावर म्हणजे निर्णय फिक्स झाल्यावर तुम्हाला सगळ्या लाडक्या बहिणींना 1 ते 10 तारखेपर्यंत लाडकी बहिणी योजनेचा प्रत्येक महिन्याचा हप्ता हा तुम्हाला मिळेल. म्हणून आपल्याला आता या गोष्टीवर हे ठाम राहायचं आहे आणि आपण सगळ्यांनी कमेंट करायची आहे. तर सर्व लाडक्या बहिणी, आपण आपलं बँक खातं चेक करा, आपल्याला SMS आलेला आहे का ते चेक करा. तुमचा मोबाईल असेल तर मोबाईल बघा, चेक करा. बँक खात्यात जाऊन तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करा, तुमच्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा झाला का, DBT तुम्हाला आलं का. तर आठवणीने कमेंट करा हां. ज्या ताईंना जूनचा 12वा हप्ता आलेला आहे त्या बहिणीने आठवणीने कमेंट करा. सो थँक्यू व्हेरी मच.